ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत। नवी मुंबईतल्या सानपाडा भागात राहणारे निलेश हंचाटे यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली मखर बनवलंय। पिंपळाच्या जाळीच्या पानापासून हे मखर बनवलंय। यासाठी त्यांनी शेकडो झाडावरून गळालेली जाळी आलेली पानं वापरली आहेत। त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी कोणी फुलांची, कोणी पानांची, तर कोणी रंगीबेरंगी मखरांची आरास केलेली गेली आहे। अशा गणेश भक्तांकडे आपण आलो आहोत। सानपाडा येथे राहणारे निलेश हंचाटे यांनी आपल्या गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली मखराची आरास केलेली आहे। ती म्हणजे पिंपळांच्या जाळीच्या पानांपासून त्यांनी हे पूर्णपणे मखर बनवलेले आहे। आपण बघू शकता की त्यांनी हे जे मखर बनवलेलं आहे ती पिंपळाची जाळीची पानं वापरलेली आहेत। त्याच्यावर नैसर्गिक कलर त्यांनी वापरलेला आहे, जेणेकरून कुठेच पर्यावरणाला हानी होणार नाहीये। अशी असंख्य पिंपळाची पाने त्यांनी कित्येक महिन्यापासून जमा करण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतरच त्यांचं हे मखर आता तयार झालेले आपण बघू शकता की किती सुरेख मखर आहे। मी तुम्हाला दाखवू इच्छिते, हे जो घुमट आहे, हा जो घुमट त्यांनी तयार केलेला आहे हा देखील पिंपळाच्या पानापासून आहे। त्यासाठी त्यांनी फुग्याचा वापर केला होता। फुग्यावरती पिंपळाची पानं चिटकवून मग तो फुगा फोडण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे हा जो घुमट आहे हा पिंपळाच्या जाळीच्या पानांचा आहे। तसेच ही जी फुलं आहेत ही देखील त्या पिंपळाच्या जाळीच्या पानापासून त्यांनी बनवले। अतिशय नाजूक असं नक्षीकाम आपल्याला दिसतंय आणि रंगकाम आपल्याला दिसतंय। या सर्व याच्यामध्ये त्यांनी पुट्टा आणि पेपर यांचाच वापर केला आहे, जेणेकरून पर्यावरणाला कोणती हानी पोहोचणार नाही आणि हे पटकन पाण्यामध्ये विरघळलं जाईल किंवा ह्याचा जो वापर आहे तो पुन्हा घरातल्या डेकोरेशनसाठी केला जाऊ शकतो। या सगळ्या मखरामध्ये ही सुंदरशी गणेश मूर्ती, छोटीशी गणेश मूर्ती अगदीच आकर्षक ठरत आहे। गणेश मूर्ती ही बैठी आहे आणि या मखरामध्ये त्या गणेशाची शोभा काही वेगळीच आहे। यावर आपण चर्चा करूया। निलेश हंचाटे यांच्यासोबत काय म्हणाल सर? दरवर्षी तुमचा हा हे असतो की इको फ्रेंडली मखर बनावं, काय म्हणाल? दरवर्षी विचार करतो इको फ्रेंडली बनवायचं आणि कोणत्या वस्तूपासून बनवायचं हे माझा माझ्यासाठी मोठा टास्क असायचा। मित्र वगैरे सजेशन दिलं, गेल्या वर्षी सजेशन दिलं की आपण पिंपळाच्या पानापासून बनवूया। तर त्यासाठी पूर्वीपासून तयारी करावी लागली। साधारणतः चैत्र महिन्याच्या जेव्हा नवीन पालवी फुटते तेव्हापासून मी हे पानं जमा करून या पानांचं जाळी बनवायला सुरुवात केली। त्या जाळीचा पानं वापर करून मी पूर्ण डेकोरेशन बनवलेलं आहे। त्यासाठी वेगवेगळे म्हणजे आकार मला हवे होते। त्या आकाराचा कसं आकार करता येईल, मग ते बलून्स वगैरे वापरून, फुगे वगैरे वापरून मग मी हा गोल वगैरे बनवला, हार्ट शेप वगैरे देण्याचा प्रयत्न केला। त्याप्रमाणे मी पूर्ण डेकोरेशन बनवलेलं आहे। नक्कीच आपण बघू शकता की पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही अशा प्रकारचा हा मखर त्यांनी तयार केलेला आहे पिंपळाच्या जाळीच्या पानांपासून। आणि हे मखर नक्कीच इको फ्रेंडली मखर आपल्याला दिसून येत आहे। अशाच प्रकारे गणेश भक्तांनी इको फ्रेंडली मखर तयार करावा असा संदेश निलेश हंचाटे यांच्या मखरातून जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज बेंगाडेसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। या विशेष कार्यक्रमात इतकंच। थोड्याच वेळात झटपट बातम्या जाणून घेऊया मृदुलाकडून। पाहत राहा झी 24 तास।